ताजेर बोवाळ चल्ला, तशेंच जॉब स्कॅम जो भारतीय जनता पार्टीचो सरकार गोंयच्या लोकांक विसरोवपाक सोदता ताजेर आमी उलयतले. आमचे बरोबर आसा आमचे लिडर बाब फ्रांसीस सुवेलो आनी सलमान खान. पयलीं म्हळ्यार जेन्नाच्यान सिद्दीकीचो व्हिडिओ आयलो त्या दिसाच्यान आमी मागता की होम मिनिस्टर आनी भारतीय जनता पार्टी कितें तरी स्टेटमेंट करची म्हणून. दोगांयचो स्टेटमेंट ऑलमोस्ट 2 दीस कांयच आयलो ना आनी म्हाका दिसता 2 दीस भारतीय जनता पार्टी सगळ्या आमदारांक फोन करून विचारताले, अरे तूं घे रे प्रेस कॉन्फरन्स, तूं घे रे प्रेस कॉन्फरन्स. कोणूच ह्या मुद्द्याचेर भारतीय जनता पार्टीक डिफेंड करपाक रेडी नाशिल्लो, म्हणून आमकां 2 दीस लागले. आनी खरें हॅट्स ऑफ टू आमदार बाब दाजी सालकार, तांणी कपासदाद केली. तांकां भारतीय जनता पार्टीन कसो वागयलो ते सगळे जाणा. तरी पूण ताणें he has proved that he is a loyal soldier of BJP because he had to guts to try to defend BJP on the indefensible. So तांकां थंय उबे केले ताणें. पूण वायट दिसता कित्याक तांकां 2-3 जे पचके पॉयंट बरोवन दिल्ले की बाबा हेंच उलयतो म्हणून ते ताणें उलयले आनी but they could not address any of the issues that Aam Aadmi Party has raised. Serious issues, simple issues, हाजी उत्तर सामके सिंपल आसूंक जाय आशिल्ले. पयलो इशू म्हळ्यार आमी म्हणिल्ले की तुमी सिलेक्टिवली वॉच CCTV व्हिडिओ कित्याक रिलीज केल्लो. तुमी 12 तारखेचो आनी ताच्या एक दीस पयलींचो सुद्दां 11 तारखेचो सगळे CCTVचे सगळे व्हिडिओ रिलीज करात. That itself will prove what Mr. Siddiqui has said is true or not. कित्याक ताणेच चॅलेंज केला की तुम्ही 12 तारखेचो सगळे व्हिडिओ तुम्ही रिलीज करात, पण तुमकां दिसतले की खंयचो आमदार आयला, आपल्याक कसो मार पडलो, हे सगळे दिसतले म्हणटा तो. ताजे रिस्पॉन्स कांयच ना भारतीय जनता पार्टीचो. दुसरो आमी मुद्दो काडिल्लो की ज्या लोकांची ह्या व्हिडिओन नांवां घेतिल्ली आसा दॅट दे शूड बी kept to the side. आमी तांचेर संशय करना, पूण because of this video it is pertinent की जे आता ही केस इन्व्हेस्टिगेट करता that they are not named in this video. तर हाजेरूय कांयच ऍक्शन घेतिल्ले ना भारतीय जनता पार्टीच्या सरकारान आनी हाजेरूय काल पीसीन भारतीय जनता पार्टी हाजेर कांय उलोवंक शकली ना. आनी थर्ड एंड मोस्ट हे टाइमपासाचे पीसी घेत रावल्या भारतीय जनता पार्टी, पूण कितें कितें डेव्हलपमेंट चल्ला ह्या केसीन तुम्ही पळयात न्ही. आज न्यूज आयल्या की जो कंप्लेनंट आसा ह्या केसीन तोच सस्पेंड जाला. जो कॉन्स्टेबल जाणे कंप्लेन केल्ली, हू वॉज सपोज टू हॅव बीन देअर when this incident happened of one constable helping a person in custody escape, तेन्ना जो कॉन्स्टेबल थंय आसूंक जाय आशिल्लो आनी म्हाका दिसता तो आशिल्लो काय नाशिल्लो हांव नकळो व्हॉट इज द फॅक्ट्स ऑफ द केस, पूण ह्या कॉन्स्टेबलान ओल्ड गोवा पुलीस स्टेशनान ह्या इश्यूचेर कंप्लेंट केल्ली. ह्याच कंप्लेनीचेर काल बाब सुनील खवटेंकाराक आपयल्ले आनी आमच्या आता प्रेसिडेंटाकूय आपयला अशें आमकां आयकूंक आयला. सो जो कंप्लेनंट आसा, the whole basis of this case is now on shaky foundations. ह्या कॉन्स्टेबल ज्याने कंप्लेंट केला ताकाच सस्पेंड केल्लो आसा. सो असले डेव्हलपमेंट जाल्या आनी भारतीय जनता पार्टी टाइमपासाचे प्रेस कॉन्फरन्स घेता. आनी कालची प्रेस कॉन्फरन्स कित्याचेर घेतली? मेन मुद्दो ताणी घेतलो वॉज डिफेमेशन केस. दे ट्रायड टू डिफ्लेक्ट द सिद्दीकी स्कॅन्डल बाय फोकसिंग ऑन द डिफेमेशन केस. व्हडले व्हडले आरोप, 100 कोटीचो क्लेम केला, ताका एपॉलॉजी दिवची पडटली, तसो मनीस असो मनीस. दे ट्रायड टू इवन अटॅक अरविंद केजरीवाल जीज वायफ ऑल्सो, पण तांचे कडेन ते जालें ना कित्याक आमी तशें वागना. सो जशें सांगलें, फक्त सिद्दीकी केसाच्यान डायवर्ट करपा खातीर ही डिफेमेशन केस तांणी घातली. आणि डिफेमेशन केस घालपाची ही ऍक्च्युअली भारतीय जनता पार्टीची स्पेशालिटी. पॉलिटिकल सर्कल्सान तुम्ही जर देशभर डिफेमेशन केसेस पळयल्यो, तुमकां आम आदमी पार्टीन कोणाचेर घाल्या किंवा काँग्रेस पार्टीन कोणाचेर घाल्या किंवा आनी खंयच्या पार्टीन कोणाचेर घाल्या अशें खूब कमी दिसतलें तुमकां.
90% of defamation cases in political issues are filed by Bharatiya Janata Party. कित्याक तुम्ही हे चितूंक जाय, they cannot handle the truth. जेन्ना तुका सत्य सोसूंक जायना न्ही, जो सत्य उलयता ताचे तोंड बंद करपाचे कशे तरी प्रयत्न करपाचो हे करता. So this is why BJP filed the defamation case against our MP Sanjay Singh. आणि खंय तरी म्हाका दिसता पयली सीएमान धमकी दिली की आमी घालतलेच तुमचे डिफेमेशन म्हणून. तांकां दिसलें की आम आदमी पक्षाचे लोक भितले म्हणून आमी दुसऱ्याच दिसा प्रेस कॉन्फरन्स घेवन सांगले की आमी तुमकां भियेना, तुमी घाला डिफेमेशन केस. आणि तेन्ना म्हाका दिसता ते चिंतताले बाबा आतां आनी घालुया काय ना, हे भिवंक काय ना, घालुया काय नाका. पूण आतां सिद्दीकी स्कॅन्डलाचो इतलो बोवाळ जालो, 2 दीस हांकां कांयच उत्तर दिवपाक जालें ना, म्हणून कितें तरी एक निमित्त घेवपाक हो डिफेमेशन केस घाला काय असो एक प्रश्न पडटा. सेकंड रिजन ऑल्सो वाय आय फील दे हॅव फाइल्ड अ डिफेमेशन केस. आता जानेवारी एंड किंवा फेब्रुवारी स्टार्टिंगाक दिल्लीन इलेक्शन आसा, तुम्ही सगळे जाणा. सामके क्रिटिकल इलेक्शन आसा आणि मोठ्या तरेन कॅम्पेनिंग चल्लां. आणि आमचो मेंबर ऑफ पार्लिमेंट श्री संजय सिंग, he is one of the star campaigners of the party. म्हळ्यार टॉप 3 campaigners of the party along with अरविंद केजरीवाल म्हळ्यार जाता. ताका असल्या केसींनी गुंतलावन they want to waste his time and stop him from campaigning in Delhi. कित्याक प्रेस कॉन्फरन्स जाली दिल्लीक, संजय सिंग रावता दिल्लीक, केस खंय फायल केल्या बिचोले. बिचोलेचो कितें संबंध हांगा? सो फक्त संजय सिंगाक कसो तरी बिचोले हाडून थंय कॅम्पेनिंगान ताचो टाइम वेस्ट करून असो कितें तरी एक प्रयत्न आमकां दिसता. पूण वॉट एवर इट इज, नाव द केस इज इन कोर्ट. आतां ही हो केस आतां कितली वर्सां चलतले आमी नकळो. पूण इन दीस केस I just want to say one thing, so that उलोवंक शकना because it is now sub judice. I just want to repeat what we said earlier. Ata now the complainant, the CM's wife, will have to present evidence. तिका पुरावे दिवचे पडटले आता की संजय सिंगाच्या तोंडांच्यान कितें उतरां एक्झॅक्टली आयली आणि जी उतरां ताणी सांगली डज दॅट अमाउंट टू डिफेमेशन ऑर नॉट, हे ताणी आता पुरावे दिवचे पडटले. सो कालच्या केसी बद्दल आमकां इतलेच उलोवंक जाय आशिल्लें, पूण खरें म्हळ्यार मुद्दे आनीक मोठे आसा. जॉब स्कॅम आसा आनी ह्या सरकाराचो परफॉर्मन्स आसा. आनी चीफ मिनिस्टराक एका लोकल चॅनलाचेर येवन एक इंटरव्यू दिवची पडली. त्या इंटरव्यूत ताणें कितें कितें क्लेम्स केले आपली सगळी फॉल्ट हें करपाक, कमी दिसपा खातीर. इट वॉज जस्ट प्रोपागेंडा. कांयच ताणें उत्तर किंवा फॅक्ट्स दिवपाक पावले ना. पूण हाजेर उलोवपाक हांव मागता बाब फ्रांसीस कोलो तुमकां एड्रेस करचो. आमी सगळ्यांनी पळयलां की 2 दीस आदी सीएमाक एक इंटरव्यू दिवचो पडलो आनी द हेडिंग ऑफ दॅट इंटरव्यू, द मेन, तुमी आतां युट्यूबार कितें व्हिडिओ घालो थिंगा तुमी हेडिंग घालता इंटरव्यूचो. द हेडिंग ऑफ द इंटरव्यू वॉज इट्स टाइम दॅट the CM spoke on allegations against the CM म्हणून हो हेडिंग आहलो थिंगा. आनी ते इंटरव्यू घेताना the interviewer asked him a couple of questions. First, let's talk about the job scam questions that the interviewer asked him. If you look at that interview, first of all, you'll see that whatever questions were asked for the job scam, he did not have answers. He kept saying ki I am poilo ye korung laila, I am poilo complaint korung laila, I am poilo complaint korung laila. But that is not true. Poilo complaint Babush Mansarathan kello 2022 ki jobs cash घेऊन जॉब्स दिले वयता म्हणून 2022 बाबूश मनसरातान केलो. हेणे करूंक ना फर्स्ट कंप्लेंट. तेज्या घरा ती बायल पावली आनी तेज्या घरा बायल पावली म्हणून आख्ख्या गोंयाक कवतले हाले म्हणून तेणे ती बायल अरेस्ट जाल्या उपरांत तेणे बायलेक अरेस्ट करूंक लायलेलें जाल्यार आपूण भायर येवन प्रेस कॉन्फरन्स घेतलो आसलो आनी आख्ख्या गोंयाक सांगतलो आसलो म्हाज्या घरा एक बायल येयलेली ती जॉब जिखताली म्हणून म्हाका कळलें ती एक हांवें अरेस्ट करूंक लायला. तो हें कांयच जावंक ना. कितें जालां तें तुमी यू सी द टायम लायन ऑफ इव्हेंट्स. ती बायल अरेस्ट जाता, ती बायल अरेस्ट जाल्या उपरांत ती सनसनीत खबर जाता. ती खबर जाल्या उपरांत हो सीएम भायर सरता आनी लोकांक म्हणटा की ती म्हाज्या घरा येयली आनी हांवें ती एक सांगलेलें म्हाका कडेन मेळो नाका, म्हाका कडेन उलय नाका. त्या
हितून स्पीचान तेणें म्हणूंक ना की हांवें ती अरेस्ट करूंक लायला म्हणून. ह्या इंटरव्यूचेर तो काल म्हणटा की हांवें अरेस्ट करूंक लायला आनी आतां हें न्हय म्हणटा तो. सो इफ यू सी ऑल द वर्ड्स दॅट ही इज सेइंग, इट इज व्हेरी क्लियर दॅट he is completely on the back foot. Another thing is, in that same interview, when the question was asked to him, baba so jale कोणे पळय जॉब्साक पैसे दिल्या, कोणे पळय लँड, कोणाची लँड पळय हाल्ल्या लोकांक, तेंचे कितें, तेंका केन्ना जस्टिस मेळटलो? टू दॅट क्वेश्चन ही सेज तेंका जस्टिस मेळटलो. पूण आतां फुडें वचोन कोणाची लँड कन्वर्जना जावची ना आनी आतां फुडें वचोन सगळी जॉब स्टाफ सिलेक्शन कमिटीन जातली फुडें वचोन. सो वॉट इज ही ट्रायिंग टू से? कितें जालां तें सोडून दिवपाचें. दॅट इज एक्झॅक्टली वॉट इज ट्रायिंग टू से. कितें जालां, कोणे पयशे हाल्ल्या, कोणाची लँड हाल्ल्या, ते सोडून दिवपाचें. फुडें सान आमी सारकें करतले. दिस इज एन एडमिशन ऑफ गिल्ट. This is clearly an admission of guilt by the Chief Minister, and this admission of guilt is more than enough गोंयकाराक पळोवपाक की वो सामको करप्ट चीफ मिनिस्टर जालोलो आसा आनी ही भारतीय जनता पार्टीची जी सरकार आहा अंडर हिज लीडरशिप इज नॉट वर्दी ऑफ स्टँडिंग एनीमोर. नाउ कमिंग टू दिस बॅक अगेन टू द सुलेमान केस. सुलेमान केसान कितें जालां, काल ती प्रेस कॉन्फरन्स हेणी करतना एक बरी गजाल केली. ते सुलेमानाचे पळय कितें कितें केसी आहले मरे हेणी भायर काडले. ते म्हाका एकदम आय वॉज व्हेरी हॅपी विथ दॅट. व्हेरी हॅपी बाय, बिकॉज आमी सांगतले आहले न्हू जाल्यार कोण मानून घेवपाचो नाहलो. हे पळय चौकीदार आनी हे पळय हे जाले, ते कॉन्स्टेबल जाले, ते भारतीय जनता पार्टीचे कॉन्स्टेबल भायर सरलेले काल प्रेस कॉन्फरन्स घेवपाक. तेणीच कॉन्स्टेबल जावन सांगले बाबा हेजी एक केस आहा, तेजी एक केस आहा, आमकां ती केसी काडूंक आरटीआय लागतली. हांकां कॉन्स्टेबलांक रोखडी मेवता ती विदाउट आरटीआय. पूण बरी गजाल ती. तेजी इतले सुलेमानाची इतली केसी आहा. आतां कितें कळोन येता लोकांक की सुलेमान हो चोरूच, सुलेमान हो सारको करप्ट मनीस, सारको क्रिमिनल मनीस म्हणून आख्ख्या गोंयाक कळोन येयला. बट नाव वॉट इज हॅपन्ड इज सुलेमान इज बॅक टू द वॉल. सुलेमान आतां फाशेक पावला. ही इज रीचिंग अ लेवल where he is going to be indicted, he is going to be convicted, and he is going to be either put in jail for a long time or he is going to be on murder charges. He's got murder charges also. He might be sent to life imprisonment, or he might be put to hang. When a person reaches that stage, त्या जाग्यार जेन्ना मनीस पावता त्या जाग्यार मनशान कितें चिंतप आनी ओहलें चिंतप सुलेमानाचें जालां दिसता. तो मनीस कितें चिंता की बाबा हांव हिंगा पावपाक हांव एकलोच कांय करिनाहलो. म्हाज्या बाराबर पळय आहले तितले ते सगळे भोंवता, ते सगळे गव्हर्नमेंटान आहा, व्हडले व्हडले गाडयांनी भोंवता, हाता जेयता, भोंवता, सगळे तेंचे सारके हनीमून करता, हें करता, तें करता. पूण हांव पावला हुंय जेलीन आनी फाशयेक पावला. आतां टायम येयला म्हाज्या बरोबर कोण आहले तेंची नांवां काडटा आनी तेंची नांवां काडटा पळय तेन्ना हेका चोर म्हणटा ते. इतली वर्सां तेजे बरोबर कोण आहलो गव्हर्नमेंटान डॉक्युमेंट सारके करपाक, फेक डॉक्युमेंट करपाक, लँड ग्रॅबिंग करपाक, एकले कडेन ह्या मनशा कडेन एकल्या कडेन कांयच जावंक नाशिल्ले आनी कांयच जावन नासताले कोण तेज्या बरोबर सरकारान आहलोलो नाहलोलो जाल्यार. तेज्या बरोबर सरकारान लोक आहलो म्हणून तेणी सगळी क्रायमां केल्या आनी आतां तो फाशेक पावला थिंगा. तो सरकारान आहलो आनी तेज्या बरोबरचे आहले पळय तेंची नांवां घेता तेन्ना हेंकां ती तेन्ना हेंकां सारके ते झोडपाक लागले. आनी आतां म्हणटा तो फोटकिरो, तो चोर, अरे आमी मानून घेता तो चोर. पूण आतां तो उलयता आनी कितें उलयता ते आख्ख्या गोंयकारान जाणून घेवचें की तितून सत्य आहा वा ना. ते इन्व्हेस्टिगेशन जाल्या शिवाय सोडपाचें न्हू आमी. आनी तें इन्व्हेस्टिगेशन जावंकूच जाय. तें इन्व्हेस्टिगेशन जावपाक तो व्हिडिओ आमी पुलिसेक दिलो काल. पूण तें इन्व्हेस्टिगेशन सोडून तेणी आयज एक नवो हें काडला. काल राती एक नवो हें काडला की अमित पालेकराक आपोवया. अमित पालेकर आतां मंडे थिंगा पावतलो. अमित पालेकर म्हणटलो बाबा म्हाका व्हिडिओ कोणें पावयलेलो, कोहो पावलो तें उलयतलो आनी ती गजाल काबार जातली. तितून इन्व्हेस्टिगेशन करपाची कांयच ना. तितून स्टेटमेंट आसता. एज अ विटनेस तो स्टेटमेंट घेवन काल सुनील गेल्लो पळय तो अमित वयतलो थिंगा आपयला म्हणून. पूण हेंचें कितें आसता, अमिताक आपयतले, सुनीलाक आपयतले, कोण थिंगा वॉचमॅन आहलो व्हिडिओ घेताना आनी व्हिडिओ भायर काडटाना तेका आपयतले, हेंकां सगल्यांक आपयतले. पूण व्हिडिओन कितें म्हणलां, सीसीटीव्ही फुटेज 11 तारखेची आनी 12 तारखेची काडा म्हणून. ती सीसीटीव्ही फुटेज ते केन्ना काडटले ते बरें आहा.
अमिताक तुम्ही आपोया, सुनीलाक आपोया, सुनीलाचे पायक आपोया, कोणाक जाय ते आपोया. पूण ते सीसीटीव्ही फुटेज म्हाका एक सांगा तुम्ही, क्रायम ब्रांचान मनीस भायर सोदता ती सीसीटीव्ही कोणा बरोबर आसतली? क्रायम ब्रांचा बरोबर आसतली न्हू. द पर्सन फ्रॉम द क्रायम ब्रांच विल हॅव दॅट सीसीटीव्ही फुटेज. इट कॅनॉट बी रिलीज विदाउट अ पर्सन फ्रॉम द क्रायम ब्रांच रिलीजिंग इट. ती पळय सीसीटीव्ही फुटेज आहा तो देरांतलो भायर सोदता, मागीर तिनशान भायर सोदता. ही सीसीटीव्ही फुटेज त्या क्रायम ब्रांचाचे कोणे तरी कॉन्स्टेबलान कोणे तरी ती रिलीज केल्या भायर. ती हे क्लियर आहा. Nobody else can release it. Nobody else has access to that CCTV footage. Why are they not releasing the footage of the 11th and 12th? That Suleiman is also saying, अच्छा चल forget Suleiman, चोर पाड पडलेलो चोर तो चल ते सोडून दी. आम्ही म्हणटा रे, आम्ही म्हणटा की बाबा तुम्ही रिलीज करा. आणि हे कितें म्हणटा की बाबा आम्ही त्याचो सीएम म्हणटा इंटरव्यूचेर की आम्ही त्याचो फोटो घेऊन नाचले आणि आम्ही त्याचे नाव घेऊन आम्ही नाचता. बरें आम्ही नाचता. आमकां तेणे कितें म्हणला ते घेऊन नाचोंकूच जाय. आमकां गरज आहा ते घेऊन नाचलेले म्हणून. कित्याक तो म्हणटा तो हे तुम्ही प्रूव्ह करा न्हू. आम्ही रॉंग आहा आणि तोय रॉंग आहा म्हणून तुम्ही प्रूव्ह करा. 11 तारखेची 12 तारखेची सीसीटीव्ही फुटेज तुम्ही कित्याक रिलीज करना? तुमकडे ती रिलीज करूंक जाता, ही रिलीज करूंक जायना. दुसरें फिनायल खूंय पावले? फिनायल तुम्ही प्रेसवाल्यान ताका विचारले बाबा फिनायल ताका कशें मेवलें? तेन्ना त्यांनी प्रेस कॉन्फरन्स काबार केली रोखडी. कितें म्हणलें आणि ना फिनायल मेळोंक उपकरण आहलें, फिनायल मेवलें तें बरें न्हू म्हणून प्रेस कॉन्फरन्सूच काबार जाली रोखडी. सी वॉट इज हॅपनिंग इज नो वॉट इज हॅपनिंग इज व्हेरी डेंजरस. अँड गोंयच्या लोकांनी हें समजून घेवचें गरजेचें. कितें जालां? कोण जोशवान केला वा जोशवाच्या पायन केला वा कोणें केला तें सोडून दिवपाचें. पूण त्या लेवलाच्या मनशार कोणें तरी क्रायम केला तें. सिद्दीकीक गिरोवन क्रायम केला, जागे हाल्ल्या, कितें केला. मागीर त्या लेवलाच्या मनशान तेका थिंगा भायर काडला. तो पोवन गेला थिंगासान हुबली. मोत्ता कोण? आमचो गोंयचो कॉन्स्टेबल मोत्ता. तेका फुलयला कोणें तरी कार्ड थिंगसरलो तुका 3 कोटी मेवतले, 4 कोटी मेवतले. तो बावडो गरीब मनीस फुल्ला आसतलो. 3 कोटी म्हणल्यार एकदम व्हडले ते बावडे. तेका तो बारीक कॉन्स्टेबल तेजे कांयच ना. तेका ही हॅज बीन चीटेड अँड आय फील सॉरी फॉर हिम. See, when a person is desperate, no, घरान काय तुका सारखे ना, बाकीचे लोक व्हडल्या व्हडल्या गाडयांनी भोंवतात, तुझ्या घरान जेवण खावंक सारखे ना, तुझे घर सारखे ना, बाकीची घरां लोकांची घरां बरी आहा, तेन्ना आपूण मनीस चिंता माझे कितें बरें जावचें. पयशे घेवप सारखे न्हू. पूण दॅट इज वाय ही हॅज बेसिकली इट हॅज हॅपन्ड. यू हॅव टू अंडरस्टँड द सायकॉलॉजी ऑफ दॅट पर्सन. तेणे पयशे घेतल्या ते आनी तेणे हें केला. आतां तेका ते जिते मारूंक सोदता ते सारकें चूक जाली तेजी घाला मेरे जेलीन. स्टेटमेंट घेया जेलीन घाला. तेका मारपाची कितें हें साजीश चालू आहा रे. दॅट पर्सन शूड लूज हिज लायफ. पयशे हाडले तेणे चल म्हणून जितो मारपाचो तुमी ताका फेनायल दिवन ते उलया मरे तुमी. हे कोत्ता व्हडले व्हडले मनीस आनी मोत्ता कोण? हे बारीक कॉन्स्टेबल आहा ते मोत्ता. पयशे मेळ्ळे तरी तेका काय मेळकूच ना पयशे. ना पयशे खूंय मेवले? आतां तेका धरलो न्हू. आतां पयशे मेवतले. आता काय मेवपाचें ना तेका. आतां तेका मेवता ते फिनायल फकत. म्हाका एक सांगा, हे तुमी म्हणटा 11 तारखेचे 12 तारखेचे व्हिडिओ जे आसात ते रिलीज करा. बट दिस इज नॉट इंटरफियरिंग इन द इन्व्हेस्टिगेशन पार्ट. तेका लेट देम इन्व्हेस्टिगेट कितें आसा तें. करेक्ट सर, आय कंप्लीटली अग्री. आय एम सेइंग दॅट इफ दे सी आमी व्हिडिओ रिलीज करपाचो पळय प्रकरण आहा न्हू, आमी चालू करूंक ना सर. तेणी केला. तेणी सिलेक्टिव्हली होच व्हिडिओ रिलीज केला. आम्ही म्हणटा बाबा तुमकडे हे जाता न्हू, घडला न्हू, हे म्हणजे हे घडटा, हे घडोवंक शक्य आहा. हे घडोवंक शक्य आहा जाल्यार बाकीचे व्हिडिओ रिलीज करा न्हू. हे पळय कितें आहा न्हू, कितें जालें आहा, सिलेक्टिव्हली त्या भुरग्याचो व्हिडिओ तेणी रिलीज केला. त्या भुरग्याचेर नाव घालपाक आख्खें की हेणे केला, पयशे घेतले, हेणे केला. आमी कोण काय नको. क्रायम ब्रांच आख्खो क्रायम ब्रांच इतलो व्हडल्या गोंयांत क्रायम ब्रांच ते सगळे न्हिदलेले. मागीर थिंगासान क्रायम ब्रांच इज इन द विसिनिटी ऑफ द एक्सपोजिशन. थिंगासान भायर सोदता पुलीस सिक्युरिटी वयता थिंगा आहा. वयता थिंगा पणजे पुलीस सिक्युरिटी आहा, फोंड्या पुलीस सिक्युरिटी आहा, कंबरजुवास त्या सायडीन पुलीस सिक्युरिटी आहा. ते सगळे पुलीस न्हिदलेले हो भायर सोदता तेन्ना. कोणेच विचारूंक ना, कोणेच पळोवंक ना. कोण विटनेस येवन म्हणना बाबा ते कॉन्स्टेबलाक हांव वखता. आमच्या थिंगा पणजे कॉन्स्टेबल आहा ते सगळ्यांक हांव वखता. आमच्या थिंगा कोण तालिगांव खूंय कॉन्स्टेबल दिसलो जाल्यार पुलीस वालो येयलो कितें जालें रे. रोखडे गावता. हेंकां कोणाकूच कळोंक ना की कॉन्स्टेबल एका दुसऱ्या अक्युज्डाक घेवन
भोंवता तो कोणाकूच कळोंक ना, आख्खे क्रायम ब्रांचाक कळोंक ना, कोणाकूच कळोंक ना. And कोणे पळय which the constable was in charge of securing that person in the jail, त्या कॉन्स्टेबलान वचोन ओल्ड गोवा पुलीस स्टेशनान FIR फायल केल्या उपरांत आयज तेका सस्पेंड केला. गुप्ताक सस्पेंड करूंक ना, SP सस्पेंड करूंक ना. वो पळय हे आहा तो हलनकर, सूरज हलनकर, तेका सस्पेंड करूंक ना. कोणाक सस्पेंड केला? कॉन्स्टेबलान. कॉन्स्टेबल हू हॅज रिटन द पुलीस कंप्लेंट की बाबा हो माझ्या नजरेन आहलो आनी माझ्या ताब्यान आहलो, तो सुटोन गेला, हेचेर चौकशी जावंक जाय, को गेलो तो, त्या कॉन्स्टेबलाकूच तेणी सस्पेंड केला. म्हणजे तुका just think about the derangement of this nonsense that is going on in the Goa government and the Goa police. If a suspension can be done so quick, why? Okay, chalo, forget about suspension. Why are they transferring? At least transfer SP crime, no? Put him into SP admin. Put him into SP whatever else. He can be put into some other department. DYSP is also in crime still. He can be made DYSP North Goa. He can be made DYSP South Goa. He can be made DYSP of training. He can be made DYSP of anything. He is still holding the position. If there is an allegation made against the person, instead of suspending that person, they are suspending the constable who made the FIR. This is the level at which this government is falling to. सीसीटीव्हीचो मुद्दो इम्पॉर्टंट कित्याक पयलीं म्हळ्यार त्या सिद्दीकीनूच सरकाराक चॅलेंज दिला की तुमी हें करात म्हणून. सिद्दीकीन म्हटलां की आपूण CBIच्या समोर सरेंडर जावपाक तयार आसा. दॅट मॅन इज सेइंग ही इज रेडी टू सरेंडर. पूण इट लुक्स लायक डॉक्टर प्रमोद सावंत एंड हिज गव्हर्नमेंट डजंट वॉन्ट हिम टू सरेंडर. दियात मरे तुमी CBI, लेट हिम सरेंडर न्ही, ऑल द फॅक्ट्स विल कम आउट. आणि सीसीटीचो मुद्दो इम्पॉर्टंट कित्याक आसा सांगता. एकूच मिनिट, लेट मी आय जस्ट फिनिश. कित्याक आमी आमचो एक डिमांड आतां तुमकां परत सांगले की ही हॅज नॉट they have not moved all these people who are investigating the case to the side. आता तांचेर संशय आयला आणि CCTV footage is still in their control. So was CCTV footage आता safe आसा काय ना हाचेर प्रश्न पडटा. That CCTV is important evidence which this चोर तुम्ही ताका म्हणटा आणि CM ताका चोर म्हणटा, ताणे मागला न्ही, तुम्ही म्हणना चोर ताका न्ही. He is a habitual offender. Nobody is supporting Siddiqui here. But what allegations he has made, they need to be clarified by this government. आणि जे आरोप केला ते लोकांक दोळ्या समोर दिसता की जो कॉन्स्टेबल आणि तो एक्युज्ड आसा ते धावून वचूंक ना, ते सुशेगाद they were escorted out, they were helped to go out. आणि जे आरोप केला की तुम्ही बाकीचे सगळे 11 आणि 12 तारखेचे CCTV फुटेज रिलीज करा, तुमका कोण आमदार आयिल्लो, कोण डेप्युटी स्पीकर आयिल्लो सगळे दिसतले, आपल्याक मारलो हे सगळे दिसतले. सो isn't this something that should have been done 2 days ago when the video came out only? But neither has Dr. Pramod Sawant instituted a judicial inquiry in the job scam, itlo board घालून इतलो वेळ जावन. He has not tried to do any of these confidence building measures. ही दोन कामां केल्ली जाल्यार this case would have been solved. तुम्ही दियात CBI त्या सिद्दीकीक ताजेकडे सरेंडर करूनी ही CCTV तुम्ही पब्लिक करात, फॅक्ट्स कितें ते सगळ्यांक कळटले. Why is he not doing that? In both the cases they are trying to suppress the truth. जॉब स्कॅमाक साइडलाइट करपा खातीर हे सिद्दीकी प्रकरण काढले आणि सिद्दीकी प्रकरण आता साइडलाइट करपा खातीर हे डेफेमेशन 100 crore काढले अशें म्हणटा तुम्ही. We are not saying that they are trying to sideline either or both. They are trying to sideline both. They want to sweep both under the carpet. Defamation is so that people stop taking names of the person who claims to be defamed. The person who claims to be defamed has said that 100 कोटीचे म्हाका हे जाय. म्हणजे 100 कोटीची आता कितें आसता डेफमेशन. लेट मी एक्सप्लेन. गोंयकाराक मातशें डेफमेशन कितें आसा तें समजून घेवची गरज आसा. सनबर्नान डेफिनेशन केस घातलेली आहा, कितल्यांचे तुमच्या मिडियाचेर घातलेली आहा, तेंचेर घातलेली आहा. थिंगाय तेणी 100 कोटी डेफमेशन घातले. 100 कोटीचो व्हॅल्यू आहा सनबर्नाचो बाजारान, गोंयचोच न्हू. सनबर्न एज अ इव्हेंट हॅपन्स ऑल ओव्हर इंडिया. गोंया जाता, हिंगा जाता, थिंगा जाता. सनबर्न स्मॉल, सनबर्न मिनी, सनबर्न हे तें. सनबर्न इज अ 100 कोटी
चो प्रोडक्ट म्हणून तेजेर 100 कोटीचो तुम्ही डिफेमेशन घालूंक जाता. म्हाका विचारूंक जाय ह्या मॅडमीन पळय डिफेमेशन घाल्या ती 100 कोटीचो बेसिस कितें? म्हणजे 100 कोटीचो स्कॅम जाला ओ 100 कोटी हाडल्या ओ तिचो व्हॅल्यू 100 कोटी आहा ते आता आमी उलोवन काय फायदो ना कित्याक दे डोंट वॉन्ट अस टू टॉक अबाउट दॅट. बट हे गोंयकारांक हे एक प्रश्न घेवन बसचो आनी चिंतो की बाबा 100 कोटीचो स्कॅम हुया. नाव कमिंग बॅक प्रायव्हेट केस होय प्रायव्हेट केस आणि प्रायव्हेट केस घालू ना होय पब्लिक केस घातल्या आणि पोलीस स्टेशनार केस दिल्या होय पोलीस स्टेशनार केस घातल्या. So see that is another thing that most Goans need to understand. What is a private case and what is a public case? A private case is a case where I go to the court, I have a lawyer and I fight the case. And the onus lies on me. I have फाटल्या म्हणले की वो तौसिफ आहा. तौसिफान माझ्या 200 रुपये हल्ल्या. माझे the onus lies on me की तौसिफाकडे 200 रुपये आहले आणि माकडे पहिले पैसे आहले आणि तौसिफान हल्ले. You know, the onus lies on me. That is a private case. What is a public case? A public case is where I go to the police station and I say बाबा वाल्मिकीन 200 रुपये माझ्या घेतल्या आणि ते पैसे गव्हर्नमेंटाचे आहले. Now the onus lies on the police. It's a public case. The public prosecutor has to provide proof in the court, right? This allegation of someone is a private case. The allegation of Sulakshana is a public case. She wants Goa government to fight the case of allegations and defaming her to the tune of 100 crore rupees. हे म्हणजे म्हाका काय चड सजमोंक ना पूण गोंयकारांनी सजमोन घेवपाची गरज आहा म्हणून आमी म्हणटा. नाव कमिंग बॅक टू दिस सुलेमान केस सी there is a land grab that has happened. That land grab happened and he got arrested. Last thing that I would want to bring to गोंयकारांक सांगूंक सोदता सगळ्या गोंयकारांनी हे सजमोन घेवची गरज आहा. हो आमचो पळय प्रमोद सावंत आहा पळय चीफ मिनिस्टर तो त्या इंटरव्यूआन कितें म्हणटा की ह्या सुलेमानाक पळय अरेस्ट केल्लो पळय तेन्ना सगळ्यांनी कित्याक ताल्यो वाजोवंक ना सगळ्यांनी तेन्ना कित्याक जय जयकार करूंक ना की बाबा आमी हेका अरेस्ट केला म्हणून. मागीर सेम स्टेटमेंट ही मेक्स अबाउट हे दिपाश्री सावंत आनी हे पूजा नायकाक अरेस्ट केल्लो पळय तेन्ना हेणी कित्याक येवन आमची जय जयकार करूंक ना. आय वूड लायक टू टेल डॉक्टर प्रमोद सावंत हे तुझे काम तू आमकां काय फावर करिना हेंका अरेस्ट करून आणि हेंका भितर घालून तू काय फावर करिना. दिस इज युअर जॉब. इट इज युअर ड्युटी. It is your moral responsibility. You have taken up this job of the Home Department and the Home Ministry to keep and maintain law and order. So when you arrest somebody, nobody is going to come and start clapping for you. You're doing your job. You're not doing anybody favors. कोणाकूच फावर करना तू. हे म्हणपाचे मेरे प्रमोद सावंतान बंद करूंक जाय. दोन दिसांनी येता म्हणटा आमी अरे हे केल्ले पळय तेन्ना कोणे जय जयकार करूंक ना कोणे तालयो वाजोवंक ना. अरे कितें तालयो वाजोवंक म्हणजे तुका कितें हांव आतां उठोन म्हाजें काम उठोन वचपाचें ऑफिसान हांव ऑफिसान पावलो म्हणजे आख्या ऑफिसान वचून उठोन म्हाका तालयो मारूंक जाय ऑफिसान पावलो म्हणून हे कित्याक नाका जाल्लें रे. What does he expect to do his job? People should keep on congratulating him. Babu, you have done a great job. He's doing his job. आम्ही काल प्रश्न विचारलो की अमिताक खबर आसलें की कॅमेरे आसा म्हणून तरी तो मदत करता पळय तेन्ना तेच्या कोण गॉडफादर आसा तर तेणें सांगलें आमकां तो पयशां लागून बोल्लो म्हणून. तुमचें कितें म्हणून न्ही जर तो फक्त एकटोच मनीस इनवॉल्ड आशिल्लो जाल्यार काल दुसऱ्या कॉन्स्टेबलाक कित्याक सस्पेंड केला. दॅट मिन्स मोर दॅन वन पर्सन इज इनवॉल्ड. आतां एक करून पॉलिटिकल कोण आसा ते ओनली इन्व्हेस्टिगेशन कॅन फायंड दॅट आउट. आमी कसलेंच एझम्पशन करूं ना. आमी कोणाचेच हाजेर विश्वास धरूंक ना. पूण ज्या तरेन त्या व्हिडिओन एलिगेशन्स आयल्यान जे क्लेम्स आसा I think those need to be investigated. पूण डॉक्टर प्रमोद सावंत and the Goa police is busy investigating कोणे व्हिडिओ रिलीज केलो तांचे कडेन कसो पावलो. That is not the issue here. The issue is the content in the video. Deputy Speaker involved आसा काय ना हे सगळे व्हडले police officer involved आसा काय ना. That is the real issue. ताजेर कोणूच उलयना. आणि दुसरें सर तुम्ही ते व्हिडिओ देव बरें दीस दी तुमकां. एक दीस पयलीं आमचे मुख्यमंत्रीचो जो इंटरव्यू आहा तेजेर म्हाजे थोडे पॉयंट्स आसा जे हांवें हाडूंक जाय फुडें.
एक तर सत्ताधारी पक्ष जो असा तो आपण एकदम क्लीन आणि नीट असा असे दाखवून पळयता. तुम्ही जर पळयला हे जे 32 कंप्लेंट्स झाली तेतून एक कंप्लेंट भारतीय जनता पार्टीचो MLA गोविंद गावडेचे OSD त्यांका हे केल्ले कितें अरेस्ट केलो अनिकेत कानोळकर OSD म्हणजे त्यांचो ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी. सो ताका तांच्यांनी इमिजिएटली बेल दिलो. तुम्ही ते कव्हर केल्ले याद हा तुमकां तुफानी बेल म्हणून. सो थंय इन्व्हेस्टिगेशन जर करूंक ना तर ते क्लियरली दाखयता की सत्ताधारी पक्ष जो आसा ते आपले जे चुक्यो आहा जे मिस्टेक्स आहा ते कव्हर करूंक सोदता. हेतून क्लियर दिसता आणि हे क्वेश्चन जे आसा हांव आमचे गोंयचे जनतेक सोडटा चिंतपा खातीर की जो प्रमोद सावंत उलयला आणि जे हांगा घडला म्हणजे कथनी आणि करणी तातूंत कितलो अंतर आसा. तेजे उपरांत स्टाफ सिलेक्शन कमिशन हे गोंयान फुडें कंटिन्यू जातले काय ते मदींच गायब जातले हो एक प्रश्न क्वेश्चन मार्क हांव सोडटा. गोंयची जनतेक कळटले थोडेशेच म्हयन्यांनी की तो खंय तरी सायडीक काडून उडयल्लो आसतलो. तिसरी गोष्ट विरोधकांनी हे काम केला. हो विरोधक जे आसा ते पैसे घालता म्हणटा. विरोधक कोण मुख्यमंत्रीचो विरोधक कोण ते सगळ्यांक खबर आसा. तो विपक्षान ना तो आसा तो सत्ताधारेन आसा. तर ही घडामोडी जी आसा ती भारतीय जनता पार्टीची इंटरनल इश्यू आसा आमचे न्हू. आणि आम्ही जे करता ते विपक्षाचो धर्म पाळटा. विपक्षाचो काम आसा एज फ्रीडम ऑफ स्पीच जी आसा तो आमचो रायट आसा उलोवपाचो की कितें प्रॉब्लेम जर स्टेटीन घडला तर हे फुडें हाडून ताजेवर चर्चा जावची इन्क्वायरी जावची हीच आमची मागणी. आम्ही काय तेजे वयर काय आम्ही कशेंच कितें मागूंक ना. आणि ही भारतीय जनता पार्टीचो जो हो सरकार आसा हो एक टायर ट्यूबचो पंक्चर आसा न्हू तसो. तेजे कितकीशीच तेंच्यांनी ती पॅचां मारत मारत गेले पूण आतां जागो उरूंक ना पॅच मारपाक आनी तो टायर पंक्चर जाला. तेजे उपरांत सगळ्यात मेन तर आसा जे भारतीय जनता पार्टीचो आमदाराचे जे नाव येयल्ले आसा म्हापशेच्या आमदाराचे नाव येयल्ले आसा ताजेर इन्क्वायरी करपाचे सोडून तेका वाचोवपाचे प्रयत्न चालू आसा. आणि कंप्लेनंट कोण आसा ताजे फाटी हे लागून आपलो टाइम वेस्ट करता. जर भारतीय जनता पार्टी खरीच लोकां खातीर रावलेली आसा तर इन्व्हेस्टिगेशन पूर्ण करतली. आणि असले जर तो तेजे येता कन्विक्ट जाता आणि पुरावे मेळटा ते क्वेश्चन मार्क हांव म्हणटा ते क्वेश्चन मार्काचे उत्तर सत्ताधाऱ्या कडेच आसा. आणि तेंच्यांनी आपले जे आमदार आसा तांकां लिपोवपाचे आणि वाचोवपाचो प्रयत्न करिनासतना ट्रान्सपेरंट इन्क्वायरी करून आमची गोंयची जनतेक ते दिवचे. आणि हो म्हापशेचो जो आमदार आसा भारतीय जनता पार्टीचो तो म्हापशेचे विकास हेका केन्नाच दिसलो ना. म्हापशेचे कंडिशन कितें ते सगळ्यांक खबर आसा कोणाकूच खबर ना अशी ना. पूण तो कसले हेतून आसा ते इन्व्हेस्टिगेट करपाची गरज आसा. म्हापशेचो विकास उरलेलो आसा 50 वर्सां फाटी गेल्लो आसा. तुम्ही पयलीं ती पुर्तुगेज काळाची फोटोग्राफ्स चेक करा. म्हापसा तेन्ना बरो आशिल्लो आता तो बरो एकदम म्हणटा ते डिस्टॉर्ट अवस्थेन आसा. एकदम विपरीत म्हणजे तेजी एकदम बिकट परिस्थिती येयल्ली आसा. सर हांव रिक्वेस्ट करता आमचे गव्हर्नमेंटाक की हे जे हे आसा आमचे जे एजन्सीज आहा तांकां ट्रान्सपेरंटली विदाउट इंटरफियरन्स तांकां काम करपाचो तुम्ही हे दिया. आणि तेजे फुडें जे येतले ते सत्य आसतले. आम्ही सत्तेर आसा. हांव अजून सांगता आमचे कडेन जे पुरावे आसा आम्ही सत्तेर आसा. आणि सत्यमेव जयते सत्यमेव जयते सत्यमेव जयते. एकूच आमदार बी आसा ज्या प्रकारान एकलोच म्हापशेचो आमदार आसा सध्या तरी येयला. आता तुम्ही जेन्ना इन्व्हेस्टिगेशन फुडें वतली तेन्ना डेफिनेटली ते भिला कित्याक तेचे तुम्ही वर्डिंग्स आयका जो तो सांगता न्हू एक क्रिमिनल सुद्धा एक मनीस तो आणि तेका रायट्स आसा थ्रू लॉ तेका एक हे मेळचो कोर्टान तेका आपली जी सायड आसा ती दवरपाचे तेका हे आसा रायट आसा. ते तुम्ही डिनाय करू शकता. तो हांगाच्याच कोर्टान येवंक जाय असो काय ना. तो भारताच्या खंयच्याय कोर्टान डेफिनेटली नाका हांगाच हाडया. क्रिमिनल आहा न्हू तेजे चड करून लँड ग्रॅबाची केस म्हापशेचे म्हापशेचे झाले. तेजे चड करून इन्व्हेस्टिगेशन करूंक जाय हेच म्हणटा आम्ही हेच म्हणटा. आय एम गिविंग यू अ क्वेश्चन मार्क